एकेकाळी हिरव्यागार डोंगराच्या कुशीत वसलेलं एक लहानसं छोटंसं सुंदर गाव होतं. त्या गावात लहान मुले, आजी आजोबा, पक्षी, प्राणी सगळे आनंदात राहत होते. त्या गावाच्या थोड्याच बाहेर एक अद्भुत, खूपच आणि वेगळं झाड होतं. रात्रीच्या अंधारात ते झाड चमचम चमचम चमकायचं. त्याच्या पानांमधून सोनेरी प्रकाश झळकायचा आणि फुलांमधून ताऱ्यांसारखी चकाकी पडायची. गावातली मुलं त्याला म्हणायची, चमचमणारे जादूचे झाड. गोष्ट पुढे सुरू होते. त्या गावात राजू नावाचा एक गोड मुलगा होता. राजू खूप जिज्ञासू होता. त्याला नेहमी प्रश्न पडायचे, राजू, हे झाड इतकं चमकतं कसं? यात खरंच जादू आहे का? एके दिवशी राजूने ठरवलं, आज मी त्या झाडाजवळ जाईन. राजू हळूहळू झाडाजवळ गेला. तो झाडाला हात लावतो आणि अचानक झाड बोलायला लागतं. जादूचं झाड, राजू, तू चांगला मनाचा मुलगा आहेस, म्हणूनच मी तुला दिसत आहे. राजू घाबरतो पण आनंदी होतो. राजू, तू कोण आहेस? झाड, मी जादूचं झाड आहे, पण माझी जादू फक्त चांगल्या मुलांसाठीच काम करते. झाड म्हणालं, झाड, जो मुलगा खोटं बोलत नाही, आईबापांचं ऐकतो, सगळ्यांशी प्रेमाने वागतो, त्याच्यासाठी मी चमकतो. राजू हसतो आणि म्हणतो, राजू, मी नेहमी चांगलाच वागेन. राजू असं झाडाला म्हणतो, मी नेहमी चांगलंच वागेन. त्या दिवसापासून राजू अजूनच चांगला मुलगा बनतो. तो मित्रांना मदत करतो, आई बाबाचं ऐकतो आणि प्राण्यांनाही प्रेम करतो. प्राण्यांना कधीच तो मारत नाही. आणि जादूचं झाड, ते अजून जास्त चमकायला लागतं. गावातली सगळी मुलं शिकतात. तर मुलांनो, आपल्याला या गोष्टीतून असा बोध मिळतो की चांगुलपणा हीच खरी जादू आहे. त्यामुळे नेहमी चांगले वागा. तुम्हाला ही छोटीशी कथा आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. ही स्टोरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच छान छान गोष्टी तुम्हाला रोज ऐकायला मिळतील. धन्यवाद.